महाविकास आघाडी आणि मनसेच्या वतीनं मुंबईमध्ये सत्याचा मोर्चा काढण्यात आला। मतदार याद्यांमधील घोळाबाबत निवडणूक आयोगाविरोधात आक्रमक भूमिका घेत महाविकास आघाडी आणि मनसेनं भव्य मोर्चा काढलाय। या मोर्चामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बंधूंची पुन्हा एकी दिसून आली। उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, जयंत पाटील, आदित्य ठाकरे, अमित ठाकरेंसह महाविकास आघाडी आणि मनसेचे सर्व नेते मोर्चामध्ये सहभागी झाले होते। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या भाषणावेळी मतदार याद्यांमधील घोळाचे पुरावे सादर केले। दुबार तिबार मतदार दिसले तिथे फोडून काढा अशी आक्रमक भूमिका देखील ठाकरे बंधूंनी घेतली। तर एकजूट पाहून संयुक्त महाराष्ट्राची आठवण झाली असं वक्तव्य शरद पवारांनी केलं। सत्याच्या मोर्चा दरम्यान उद्धव ठाकरेंनी त्यांच्यासोबत घडलेला एक किस्सा सांगत गंभीर आरोप केलेत। सक्षम नावाच्या ॲपवरून आपल्या नावानं व्हेरिफिकेशनसाठी ऑनलाईन अर्ज केला गेल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलेलं आहे। खोट्या नंबरवरून ओटीपी काढण्याचा प्रयत्न झाला असा आरोप त्यांनी केलाय। तर आमच्या कुटुंबियांची नावं मतदार यादीमधून वगळण्याचा डाव होता का असा सवाल देखील ठाकरेंनी उपस्थित केला। सक्षम नावाच्या ॲपवरनं हा प्रकार कशासाठी कोण करत होतं, मी रितसर तक्रार केली की कोणी हे केलेलं आहे। आणि कदाचित आपण 14 आणि 15 तारखेला हा विषय हातात घेतल्यानंतर 23 तारखेला अर्ज केला गेलाय, म्हणजे माझ्या सकट माझ्या कुटुंबातील 4 जणांची नावं मतदार यादीतून बाद करण्याचा प्रयत्न केला गेलाय का, हे आता आपल्याला शोधलं पाहिजे। लोकसभेत काँग्रेसचे सर्वाधिक खासदार निवडून आले। 30 ही मतदार यादी आहे। लोकसभेत विजय झाला तर यादी चांगली आणि विधानसभेत पराभव झाला तर मतदार यादी खराब झाली। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंच्या आरोपांवरती प्रतिक्रिया। पुढे बोलताना आता महाविकास आघाडीचा पुन्हा एकदा पराभव होणार असल्यामुळे उद्धव ठाकरे कारण शोधतायत असं देखील बावनकुळेंनी म्हटलंय। या मतदार यादीवर काँग्रेसचे आणि महाविकास आघाडीचे 31 खासदार निवडून आले। जेव्हा काँग्रेस पार्टी आणि महाविकास आघाडी जिंकली तेव्हा यादी बरोबर होती। विधानसभेत पराभव झाला, यादी खराब झाली। विजयी होण्यापूर्वी पराभवासाठी लागणारे कारण काँग्रेस पार्टी आणि उद्धव ठाकरे शोधतायत। दरम्यान मतचोरी झाल्याचं मुख्यमंत्र्यांनाही मान्य आहे। त्यामुळे मतचोरीचा कुणी लाभ घेतला याचा मुख्यमंत्र्यांनी पर्दाफाश करावा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे। तसंच मतचोरी विरोधात कोर्टात न्याय मागणार असल्याचं देखील उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। सत्याच्या मोर्चात विरोधी पक्षांची एकजूट नसून लोकशाहीचं नेतृत्व करणाऱ्या सर्वपक्षीय नेत्यांची ही एकजूट आहे आणि या ठिणगीचा वणवा व्हायला वेळ लागणार नाही। सत्याच्या मोर्चातून उद्धव ठाकरेंनी मतचोरी करणाऱ्यांना इशारा दिलाय। ही लोकशाहीचं प्रतिनिधित्व आणि लोकशाहीचं नेतृत्व करणाऱ्या सर्व राजकीय पक्षांची एकजूट आहे। आणि मतचोरी करणाऱ्यांना सांगतो की आज नुसती ठिणगी बघताय, या ठिणगीचा वणवा कधी होऊ शकेल एवढं लक्षात ठेवा। तुमच्या बुडाला आग लावण्याची ताकद या ठिणगीमध्ये आहे। शोले चित्रपटाचा संदर्भ देत उद्धव ठाकरेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवरती नाव न घेता हल्लाबोल केलाय। नागरिकांनो जागे रहा नाहीतर अॅनाकोंडा येईल असं म्हणत ठाकरेंनी डायलॉगबाजी केली आहे। शोलेमध्ये एक डायलॉग है, दूर गांव में जब आधी रात बच्चा रोता है तो मां कहती है सो जा नहीं तो। तसं आज तुम्हाला सांगतोय की आता जागे झाल्यात, जागे राहा नाहीतर अॅनाकोंडा आ जाएगा। या अॅनाकोंडाला आता आपल्याला कोंडावंच लागेल, कारण नाहीतर सुधारणार नाहीत। उद्धव ठाकरेंच्या घरातली 4 मतं काढण्याचा कोण कशाकरता प्रयत्न करेल अशी खोचक टीका अमित साटम यांनी केली आहे। 44 आमदार सोडून गेल्यानं उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त झाल्याचा टोलाही अमित साटम यांनी लगावलाय। त्यांच्या घरातली 4 मतं काढण्याचा कोण कशाकरता प्रयत्न करेल आणि त्यामुळे मला असं वाटतं की हिंदुस्थानच्या राजकारणामध्ये असं एकही उदाहरण नसेल की एखादा मुख्यमंत्री सत्तेमध्ये असताना त्याचे 90% आमदार हे त्यांना कंटाळून त्यांना सोडून सत्तेला लात मारून निघून गेले। असं एकच उदाहरण हिंदुस्थानच्या राजकारणामध्ये आहे आणि ते म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या 54 पैकी 44 आमदार त्यांना सोडून गेलेले आहेत। त्यामुळे कदाचित ते वैफल्यग्रस्त झालेले आहेत आणि निराशेच्या भावनेतून अशा प्रकारची स्टेटमेंट्स ते करत आहेत।